असे खूप सारे ऑप्शन्स आपल्याकडे असतात आणि त्यातला एक ऑप्शन आपल्याला निवडायचा असतो जो स्वतःच्या मताने आपण निवडतो, जो तुम्ही पण केलंय. इतर अधिकारी म्हणून किंवा तुमच्या सहकार्यांना किंवा स्वतःला एक अधिकारी म्हणून असे अनेक ऑप्शन्स असताना ऑप्शन्स निवडण्याचं तुम्ही काही निकष सांगाल किंवा अरे शिक्षणामध्ये खूप ऑप्शन्स असतात, कुठले ऑप्शन्स कशा पद्धतीने निवडायला पाहिजे याबद्दल काही? नाही, असं ऍडवाइस म्हणून तर नाही द्यायची मला, कारण की गट फिलिंग पण असतात भरपूर ऍडमिनिस्ट्रेटर्सची. आणि याच्यामध्ये मी सांगितले की कॅल्क्युलेटेड रिस्क होता. जेव्हा तुमच्याशी चर्चा झाली, काम पण बघितले, 1-2 वेद महोत्सव मध्ये पण जॉईन झाली होती मी, तुमची मीटिंग मध्ये पण जॉईन झाली होती. त्यानंतर असं दिसलं की परिणाम ची जे पद्धत आहे, म्हणजे आपण काय बघतोय प्रोसेस. तर जसं मला कोणतेही एक आदर माणूस येऊन सांगितलं की बघा, हा जी पद्धत आहे त्याच्यामुळे मुलं असं असं शिकू शकतात, तर ते पण आपण याच्या आधी बघितलंच होतं. म्हणजे असं नाहीये की कधी तो ऑप्शन माझ्याकडे ठेवला गेला नव्हतं. तुमची जी चर्चा होती किंवा जे वेदचे व्हॉलंटियर्स आहे, शिक्षक आहेत, त्यांच्याशी जर संवाद घातला होता, तर एक विश्वास त्यांच्यामध्ये दिसला आणि एक क्लॅरिटी ऑफ कॉन्सेप्ट की यामुळे यामार्फत मुलं शिकतात आणि कसं शिकतात ते त्यांच्यामध्ये मला विश्वास पण दिसला आणि एक प्रोसेस दिसली ज्याचं कॅल्क्युलेटेड रिस्क मी पुन्हा सांगते जी मी घेतली आणि त्यानंतर परिणाम मिळाले आणि इट बिकेम ऑटोमॅटिक. ग्रेट. म्हणजे कुठलेही अनेक ऑप्शन्स असताना सगळ्यात सोपं ऑप्शन कुठला आहे आणि अधिकाधिक परिणाम कशामधून येऊ शकतो याचा अंदाज आपल्याला बांधता येतो आणि तो अंदाज बांधून मग आपल्याला निवड करायला म्हणजे आम्हाला ऍज ऍडमिनिस्ट्रेटर्स दिसून जातील की बाबा आमच्याकडे 40 ते 50 लोक येत आहेत की बघा हे आमचा प्रोजेक्ट आहे, हे करा, ते प्रोजेक्ट आहे, ते करा. तर असं नाही की आमच्याकडे ऑप्शन्सची कधी कमी होतोय. फक्त असं असतात की वी गेट अ गट फिलिंग आफ्टर अ पिरियड ऑफ टाइम की बघा हा माणूस जे सांगतोय दॅट माइट नॉट वर्क ऑन फील्ड. आमचं जे काय म्हणजे छोटा मोठा एक्सपिरियन्स असतात तुमच्या किंवा जे वेदची पद्धत होती आणि भरपूर शिक्षकांशी मी बोलली पण होती, त्यानंतर मला त्यांच्यामध्ये जे विश्वास होता, क्लॅरिटी ऑफ माइंड होता, कॉन्सेप्ट होता जे दिसला, तर मला ते आवडलं होतं त्यावेळेला. तर जर कोणाला असं ऑप्शन्स मध्ये निवड करायची आहे तर मला वाटतं त्यांचं गट इन्स्टिंक्ट ऍज अन ऍडमिनिस्ट्रेटर, त्यांचे लोकांना म्हणजे जे आमच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये येतात त्यांना काय हवं आहे, विच इज देअर प्रायोरिटी आणि विच विल वर्क द बेस्ट. आणि ही तिही गोष्टी जर बघितली तर यू कॅन मेक अ चॉईस.